नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर समीर पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला चॅनल प्लॅनेट सह्याद्रीमध्ये. आणि आपण आता परत 2.5-3 वर्षानंतर परत चाललेलो आहोत कॅम्पिंगसाठी. आणि मोस्टली वाटतं त्याच ठिकाणी आपण जाणार आहोत, कारण की दुसऱ्या ठिकाणी ते आपल्याला सापडत नाही आहे, कारण इकडे तर पाऊस पडून गेला आहे आणि आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाऊन रिस्क घ्यायची नाही आहे. सो आपण आता निघालेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत दीपक पवार, मिस्टर दीपक पवार आहेत. ते लास्ट टाइम पण आपल्यासोबत होते. तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय, वातावरण पण एकदम भारी आहे. तुम्हाला आता आम्ही क्लायमेट दाखवू, इतकं छान झालं इकडे. पाऊस जस्ट पडून गेलाय आणि अतिशय सुंदर वाटतंय. आणि आजची रात्र आपण तिकडे राहणार आहोत आणि आपण नॉन व्हेज व्हेज असं सगळं आपण इथे बनवणार आहोत आज. सो लेट्स सी, कम ऑन, लेट्स गो. तर दीपक शेड, आपण काय खात आता? त्याला करवंद म्हणतात, काळी मैना, रानमेवा, काळी मैना. तर मित्रांनो, स्पॉट आपला तोच फायनल ठरलाय. आपण काही नवीन ठिकाणी कुठे जाणार नाही आहोत. हे इथं आपण टेंट आणलाय, 4 लोकांसाठी हा टेंट आहे. टेंट अजून एक मोठा टेंट सॉरी योगेश आणतोय मागून. सर, आपण आलो आहोत ही आपली साईट शिओ. तर मित्रांनो, हा आता आपण टेंट आणलाय. फर्स्ट टाइम आपण असं टेंट वापरतोय. याच्या आधी कधीही बनवलं नाहीये. कसं बनवायचं माहित नाही. इथून सुरुवात आहे आपली. व्हेरी गुड. आणि पहिल्यांदाच टेंट बनवण्याचा जो आनंद होता तो दीपकच्या चेहऱ्यावर साफ आपल्याला दिसतोय. आणि त्यासोबतच योगेशने त्याचा नवीन टेंट बांधण्याची तयारी जी सुरू केली होती, त्यामध्ये थोडीफार मी त्याला हेल्प केली. हेल्प करण्याचं नाटक केलं म्हणा. योगेश बसला. योगेश, आपला दमायचं नाही, आपलं अजून बरंच काम बाकी आहे. काय करू? तर पुढचा आपला प्लॅन काय आहे? आता ऋतिका मी फाटी आणायला जातो. तोवर रोहन, राज, सूरज बाजाराला गेलेत बोरला. ओके, मटेरियल घेऊन येतील. तोपर्यंत मी फाटीची व्यवस्था करतो. लवकर करा, अंदर खूप झालं आपलं. आणि हा आपला टेंट यो. आणि हे सुंदर असं रावडी गावाचं विहंगम दृश्य. तर मित्रांनो, आपले दोन्हीही टेंट लावून झालेले आहेत आणि आपले कार्यकर्ते पण आता हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे. 6 जण आपण आलो होतो, अजून 10 जण यायचे. आणि मेनूमध्ये जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की नॉनव्हेजमध्ये चिकन काय करणार योगेश तू? आपण बिर्याणी करायची, मटन बिर्याणी. हां, 3 किलो मटन आणलंय. 3 किलो मटन आणलंय आणि बिर्याणी 5 किलो चिकन आणलंय. 5 किलो चिकन असं टोटल ग्रेव्ही करणार आहे. ग्रेव्ही करणार आहे ती आपण. ग्रेव्ही लेट्स सी, बघूयात आपण कसं जो सांगितल्याप्रमाणे कसं होतं ते बघूयात आपण. आणि व्हेज मध्ये आता आपल्याकडे आहेत व्हेज मध्ये साऊथ इंडियन डिशेस करणार आहे. ओ माय गॉड, ते तुम्हाला डायरेक्ट दाखवेल आम्ही काय करणार आहे. ओके, ठीक आहे, बघूयात आता हे काय दाखवतं. साऊथ इंडियन डिशेस. Surprise. ओके, गुड. आम्ही Let's see. जर आम्हाला नाही दिलं तर आम्ही त्यात काय करणार? चिकनचं पीस टाकणार. बरोबर आहे. आम्ही ते हो. तर मित्रांनो, आपण बघताय सूर्यकांत दादा काय करतोय? टोमॅटो कापतोय. टोमॅटो टाकले म्हणून मला वाटतंय चिकनचं नाही, हे आहे टोमॅटोची रेसिपी चालली. एवढं टोमॅटो आणलं, एवढं कोण खाल्लं टोमॅटो? एवढंच काय? आता बघूया आपण. इकडे त्यांची थोडीशी भांडणं चालली. टोमॅटो एवढे का कापलं त्यामुळे? हा काही करत नाहीये. तुला काय म्हणायचं? आपलं महफिल कशी वाटेल तुला? आज खूप भारी वाटतंय. तो एवढंच बोलतो. तो लास्ट ब्लॉग मध्ये बोलतो एवढंच बोलतो. इकडे बघू शकतो आपण ह्यांचं काय चाललेलं आहे. शशिकांतचं काय चाललंय? ऐसा जखम दिया है. हे प्रेम मंगी झाले का वाटते? नको आपल्याला असं नको आपल्याला. इकडे तर हे आपण बघतोय त्यांनी इकडे व्हेज केलेलं आहे, कारण आज मंडे असल्यामुळे त्यांनी व्हेजची पार्टी केलेली आहे. आणि इथे बघतोय आपण हे ब्रेड आणलेत. ब्रेड, या ब्रेडचं काय करणार आहे आपल्याला ह्यांनी सांगितलं नाही. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही नॉनव्हेज खाणार, आम्ही तुम्हाला सांगणार नाही तुम्ही काय करताय ते. लेट्स मी. तर आपल्यासोबत आहे पिंटी. म्हणणं आपल्या याच्यावरती आपलं कसं वाटतं? या सवरतीला खूप भारी वाटतंय.
सगळ्यांना टाइम स्पेंड करता येतो या लॉकडाऊन मध्ये केलं तर त्यानंतर आपण आता करतोय आपण जवळपास दर 6 महिन्यांनी केलं पाहिजे मला असं वाटतं या सुट्ट्यांना वगैरे दिवाळी यात्रा आपण म्हणतो तसं मला खूप भारी वाटतंय तुम्ही सोबत असल्या तर खूप भारी वाटतं हे सांगितलं नव्हतं मी त्याला तसं तो बोललेला आहे. थँक्यू तुला. तर आपण बघतोय आपण हे बनवलं असे वडे आहे जे मी खातोय ते काय ब्रेड रोल आणि त्याला चटणी आहे त्यासोबत. शशी कसं वाटतंय तुम्हाला वडा खाऊन? एकच नंबर. खूप दिवसांतर जीव आला म्हणा आमच्या सगळेजणच खायला लागलेत म्हणा आमचा मेनू. आम्ही येतो का आंपारी अंबारीचे ब्रँड अँबॅसिडर योगेश पवार. आणि डान्स करून झाल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे जेवणाचा आस्वाद घेतला. व्हेज आणि नॉन व्हेज असं दोन्ही. डान्स करून झाल्यानंतर टेंट सोबत काही फोटोज आम्ही काढले अँड देन हम सो गए. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. मस्त आपलं कॅम्प झालेलं आहे. रात्री काल कॅम्पिंग झालेलं आहे. आता उठलेलं आहे. निम्मे लोक पोचलेत घरी न सांगता सकाळी सकाळी उठून गेलेत. ठीक आहे काही हरकत नाही आहे. आपण शेवटपर्यंत थांबलोत आणि मस्त आपण माहोल बघताय सकाळची ही सकाळ प्रसन्न वातावरण. आपण आपल्या तंबूच्या जवळ जाऊन फोटो काढायत आणि मग आपण पण निघूयात असं मला वाटतं. सगळ्यांचा चहा झालेला आहे, कॉफी पिलेली आहे, आपल्याला काही ठेवलं नाही यांनी. सकाळची मस्त कॉफी आपण घेतोय अशा ह्या वातावरणात या जंगलामध्ये. खूप सुंदर वाटतंय. कॅमेरामॅन जर दाखवा आपलं. वा वा द मॅन बिहाइंड द कॅमेरा मिस्टर ज्ञानेश्वर. आयुष्य हा एक प्रवास आहे आणि या प्रवासाला अशा लहानसहान आठवणींनी सजवणं हे आपल्याच हातात आहे मित्रांनो. त्यामुळे फिरा, मजा करा, सोबत कामही करा. तर मित्रांनो आपण आता घेतलेले आहे हे गरम पाणी आणि आपल्याकडे आहे ते कॉफीचे सॅशे 2. तर आपण हे टाकणार आहे आणि पण कॉफी मस्त आस्वाद घेणार आहोत. तर मित्रांनो अशा रीतीने आपलं कॅम्पिंग हे सक्सेसफुल झालेलं आहे. कॅम्पिंग 2.0 सेम प्लेस त्याच ठिकाणी. अरे काय भर थांबा ना, ते काय चाललंय. हा तर झालेलं आहे सगळं व्यवस्थित. बरेच लोक खाली निघून गेलेत. आपण पण आता निघतोय परत तेच रुटीन रेग्युलर आपलं. चांगलं गेलं कालचं इव्हिनिंग नाईट आणि आता सकाळची मॉर्निंग. सुंदर मॉर्निंग असं म्हणता नाही येणार. ऍक्च्युली 8:30 झालेत पण हे एवढं ऊन आलंय आता काय कशाची मॉर्निंग आणि कशाचं काय. समर सीझन यु नो. चलो थँक्स बाय बाय. आपलं ब्लॉग बघत राहा. खूप दिवसानंतर आलाय ब्लॉग. फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लॅनेट सह्याद्री.